अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांपासून निर्णयांचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. टॅरिफ धोरण, बेकायदेशीर स्थलांतरिताचा मुद्दा, ग्रीन कार्ड संदर्भातील धोरण यासह आदी मोठे निर्णय ट्रम्प यांनी घेतले आहेत. एवढंच नाही तर बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कारवाई करत बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार केल्याचंही पाहायला मिळालं. तसेच ट्रम्प यांनी आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारतासह आदी देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ देखील लादले. या सर्व घडामोडींनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. ट्रम्प यांनी एक नवीन व्हिसा कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या या नव्या व्हिसा कार्यक्रमाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. आपण पाहत आहात लोकसत्तालय. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन व्हिसा कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प गोल्ड कार्ड हा व्हिसा लॉन्च करण्यात आला असून या संदर्भातील घोषणा बुधवारी करण्यात आली. ट्रम्प गोल्ड कार्डच्या माध्यमातून $10 लाख मध्ये आता थेट अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे. या गोल्ड कार्ड नागरिकत्वासाठी लोकांना अर्ज करता येणार असून अर्ज स्वीकारण्यासाठी वेबसाईट देखील सक्रिय करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवरील एका पोस्टमध्ये दिली आहे. ट्रम्प यांच्या या नवीन व्हिसा कार्यक्रमामुळे अमेरिकेच्या तिजोरीत अब्जावधी डॉलर्सची भर पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ट्रूथ सोशलवरील एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प गोल्ड कार्ड व्हिसा कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना $10 लाख मध्ये थेट अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. राजकीय, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्तालय.